महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक असमानतेच्या विरोधात उभारण्यात आलेल्या जनाक्रोश मोर्चाला संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्रने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील पत्र संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, युवा अध्यक्ष राहुल बनसोडे पाटील आणि उपाध्यक्ष योगेश शेळके धामणेरकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवमान बाळासाहेब आंबेडकर यांना दिले आहे. संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात म्हटले आहे की, भारतामध्ये जात धर्माच्या नावाखाली भेदभाव, अन्याय आणि विषमता वाढविण्यात आरएसएस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शिक्षण, महिला सुरक्षा, रोजगार, आरक्षण, संविधान व लोकशाही मूल्यांवर होणारे आघात हे देशाच्या सामाजिक ऐक्याला धक्का देणारे आहेत. आरएसएसच्या अशा विषारी विचारसरणी विरोधात जनाक्रोश मोर्चा ही काळाची गरज आहे. संभाजी ब्रिगेडने पुढे नमूद केले आहे की, शैक्षणिक संस्थांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आरएसएसचा प्रभाव वाढला असून त्यामुळे समाजात दुरावा निर्माण होत आहे. आरएसएसच्या राजकीय हस्तक्षेपामुळे धर्मनिरपेक्ष मूल्ये धोक्यात आली आहेत. याला विरोध करण्यासाठी जनाक्रोश मोर्चात सहभागी होऊन संविधान आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करणे आवश्यक आहे.